नगरपालिकेच्या हद्दीमधील काही भागामध्ये विकेंद्रित घनकचरा व्यवस्थापन हा प्रकल्प राबवलेला आहे. विकेंद्रित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाअंतर्गत नगरपालिकेने ज्या भागामध्ये हा प्रकल्प राबवलेला आहे त्या भागातील ओपन स्पेसमध्ये हे अशा प्रकारचे शेड उभा केलेले आहेत आणि या शेडमध्ये हे कंपोस्टिंग पिट्स नगरपालिकेने तयार केलेले आहेत. आता आपण ज्या ठिकाणी आहे हे नगरपालिका हद्दीतील मसे कॉलनी आहे. मसे कॉलनीचा हा ओपन स्पेस आहे आणि ह्या ओपन स्पेसमध्ये हे शेड या ठिकाणी उभा केलेले आहे. साधारणतः 45 कुटुंब या ठिकाणी राहतात. 45 बंगले या ठिकाणी आहेत. या ठिकाणी जी प्रणाली राबवलेली आहे त्याच्यामध्ये ओला कचरा हा दररोज सकाळी नगरपालिकेच्या त्या ढकलगाडीतून गोळा केला जातो. ही जी ढकलगाडी आहे ही ढकलगाडी दररोज सकाळी प्रत्येक घरासमोर जाते आणि प्रत्येक घराला ओला आणि सुका या कचऱ्यासाठी 2 डस्टबिन दिलेले आहेत. त्या ओल्या कचऱ्याची डस्टबिन, त्या डस्टबिनमधला कचरा ह्याच्यामध्ये टाकला जातो आणि ढकलगाडीतून आमचा नगरपालिकेचा कर्मचारी हा कचरा घेऊन येऊन ह्या आमच्या पीठमध्ये डंप करतो. हा कचरा डंप केल्यानंतर हा पूर्णतः ओला कचरा असतो. त्या कचऱ्याचं व्यवस्थित पद्धतीने कंपोस्टिंग होण्यासाठी ह्या ठिकाणी एक आपल्याला शेणाचा ढीग दिसतोय. तो शेण नगरपालिकेने आणून ठेवलेला आहे. त्या शेणाचा साधारणतः 1 सेंटीमीटरचा थर या ठिकाणी दिला जातो. आपण पाहू शकता साधारणतः 1 सेंटीमीटरचा थर या ठिकाणी नगरपालिकेने दिलेला आहे आणि त्याच्या खाली हा किचनमधला पूर्णतः ओला कचरा ह्या ठिकाणी टाकलेला आपण दिसतो. ह्या शेणाचा थर देण्यामागचं प्रयोजन म्हणजे जे काही ह्याची दुर्गंधी असेल किंवा माशा वगैरे असतील ते बसू नये यासाठी हा शेणाचा थर या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आपण पाहू शकता की ह्या ठिकाणी एक छिद्र केलेलं आहे. ह्या छिद्राचं प्रयोजन असं आहे की हे जे मटेरियल ह्याच्यामध्ये टाकलेलं जातं त्या मटेरियलचं डिकम्पोस्टिंग होण्यासाठी काही एरेशनची आवश्यकता असते. त्यासाठी हे छिद्र ह्या ठिकाणी दिलेलं आहे. प्रत्येक पीठला असे 2 छिद्र दोन्ही बाजूने दिलेले आहे. त्याचप्रमाणे अजून एरेशन वाढावं ह्यासाठी ह्या ज्या मटेरियल टाकलेले ह्या मटेरियलमध्ये नगरपालिकेचे कर्मचारी साधारणतः काठीच्या सहाय्याने असे छिद्र पाडतात. त्यामुळे आणि ते छिद्र तळापर्यंत नेतात. त्यामुळे अजून त्याच्यामध्ये एरेशन वाढतं. मी आता ह्या कंपोस्ट पीटच्या अगदी शेजारी बसलेलो आहे तरीसुद्धा ह्याच्यातून काही दुर्गंधी येत नाही, कशा प्रकारचा वास येत नाही. अशी एक उत्तम प्रकारची प्रणाली या ठिकाणी राबवलेली आहे. ह्या प्रणालीमुळे घनकचरा व्यवस्थापनाचे रिड्यूस, रिसायकल आणि रियूज हे तिन्ही जे मुद्दे आहेत हे तिन्ही मुद्दे ह्या ठिकाणी अचीव केले जातात. त्याच पद्धतीने जो सुका कचरा निर्माण होतो त्या सुक्या कचऱ्यासाठी नगरपालिकेची घंटागाडी येते. ती घंटागाडी फक्त आठवड्यातील 2 दिवस येते, म्हणजे गुरुवार आणि सोमवार ह्या 2 दिवशी ह्या ठिकाणी ते घंटागाडी येते आणि त्या घंटागाडीच्या माध्यमातून सुका कचरा हा गोळा केला जातो. गोळा केलेला सुका कचरा हा कंपोस्टिंग पीट साईटवरती नेला जातो आणि तिथे पुन्हा त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते. कॅमेरा